आणि आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांनी 4 उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत। काल नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून आल्यानंतर किरण सामंतांनी आज 4 उमेदवारी अर्ज घेतलेले आहेत। नारायण राणे यांनी देखील 4 अर्ज घेतलेले होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग मधून लोकसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचे किरण सामंत आणि भाजपचे नेते नारायण राणे हे दोघेही इच्छुक आहेत। मात्र अद्याप महायुतीकडून उमेदवारी जाहीर झालेली नाहीये। दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून अर्ज घेण्यात आल्यामुळे उमेदवार कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे। फडणवीसांना भेटून आल्यानंतर किरण सामंतांनी 4 अर्ज घेतलेले आहेत। नारायण राणे यांनी देखील 4 अर्ज घेतलेले होते। त्यामुळे आता या संदर्भात विविध चर्चा सुरू झालेल्या आहेत। दोन्ही इच्छुक उमेदवारांकडून अर्ज घेण्यात आल्यामुळे आता नेमका उमेदवार कोण याची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे। दरम्यान रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तोफ धडाडणार आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 24 एप्रिलला रत्नागिरीत जाहीर सभा होणार आहे। एकीकडे नारायण राणे तर दुसरीकडे अमित शहा यांचा झंझावाती दौरा होतोय। भाजपचं कोकणातील जागेवर विशेष लक्ष आहे। शहा यांच्या सभेमुळे नारायण राणेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार का, झालेला आहे का, असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतो आहे। 24 एप्रिलला अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये जाहीर सभा होणार आहे। आपण पाहतो अमित शहा यांची 24 एप्रिलला रत्नागिरीमध्ये सभा होते। त्यामुळे अमित शहा यांच्या सभेमुळे नारायण राणे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालंय का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी सध्या फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। सूरज, आपण पाहतोय अमित शहा यांची 24 एप्रिलला रत्नागिरीत सभा होतीये, काय अधिकची माहिती? कारण की आता अमित शहाची जी 24 एप्रिलला सभा आहे त्या सभेला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे। कारण एका ठिकाणी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा अद्याप उमेदवार भाजपने घोषित केला नाही, महायुतीने घोषित केला नाहीये। पण त्यानंतर आता 24 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची ती सभा होणार आहे। एकीकडे नारायण राणे तर दुसरीकडे अमित शहाचा हा जो दौरा आहे त्याला महत्व आलेलं आहे। खरं म्हणजे भाजपने या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जागेवरती विशेष लक्ष दिलेलं आहे। त्यामुळे अमित शहाची सभा जी आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता नारायण राणे यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब झाला आहे का असं आता ही चर्चा आता रंगू लागली। पण आता पाहणं महत्त्वाचं हेच करणार आहे की महायुती नेमकं अधिकृत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा उमेदवार कधीपर्यंत घोषित करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।